On the toss and first elected bat first भक्तिराम डुंगे हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतो एक दर्शनी निर्णय फलंदाजी करण्याचा. सर्वेश आणि दीपी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये इंटर झालेली आहे. तर बघूया सलामी गोलंदाज सर्वेश आणि दीप गोलंदाज यो आधी काय त्याचं नाव दिलं आधी आधी मधी तू जाणार अभी 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 का गोलंदाज अभी येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक गोलंदाज अभी. पहिला चेंडू हा पलीकडे सुंदर ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू डीप मिडॉनला जातो. चांगले क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमधून एक घेण्याची संधी एक धावाने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होतं. धावसंख्येमध्ये बिनबाद एक ओव्हर क्रमांक पहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारत पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज अभी. आता मात्र अतिशय चांगला चेंडू अप्रतिम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. स्विंग मिस परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होते. कार्पेट चेंडू जातोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होते ती बिनबाद 2 ओव्हर क्रमांक पहिलं. चांगल्या चेंडूची फेक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका सजलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकपट स्क्वेअर समाच्या बाहेर जाणारा उत्तम दर्जाचा फटका आपण पाहतोय. चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या या चौकार संघात धावसंख्या होते ती 6. शॉर्ट पेस डिलिव्हरी ती पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने एक मेजबानीच होती. मात्र त्या चेंडूचा पुरेपूर फायदा फलंदाजाला घेता आला नाहीये. मात्र एक धाव निश्चित त्याच्या बॅटमधून उपलब्ध झाली. या एक धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 7. षटक क्रमांक पहिले संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. गोलंदाज गोलंदाज नाव सांगा. जितेन. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं. जितेन येतोय. चेंडूला पोल काढण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये आपण हलकासा स्पर्श पाहिला. बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू एस्टँडच्या मागे जातो. शॉट थर्डमॅनला शॉट फाईनला सुंदरसा झेल कॅरी केला जातो आणि महत्त्वाची पहिली विकेट. फलंदाज सर्वेश याची खडी संपुष्टात.
डॅनल बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. थोडासा आवाज द्यायला डायनल. या बी करीन मी त्या करीन तुमच्या पोटावर आता अरे आता नाही गुरु तुम्ही आम्ही आमच्या तुम्ही चेंडूला स्वीप केलं ऑन साइडला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष यास वेल जज कॅच. पहिला चेंडू पेस करताना मात्र फलंदाज डॅनल याची खेळी मात्र संपुष्टात. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. ऑन साईडचा फटका सरला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला. उत्तम दर्जाचा असेल. मैदानाच्या आतमधून कॅरी झाला. आता गोलंदाज ऑन द हॅट्रिक साधण्याच्या तयारीमध्ये आहे. गोलंदाज जितेंद्र हॅट्रिक समोर संधी आहे. नामे विकेट टेकर गोलंदाज बघूया स्पर्धेमधून ठरतो का. नेक्स्ट तुम्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सार्थक पंच वाईटचा इशारा करतात आणि फिक्समध्ये जास्त उचले गेलेला चेंडू पंचांकडे वाईट करार केला जातोय. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने संघ धावसंख्येकडे पुढे सरते. धावसंख्या होते ती किती आल्या 8. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिडविकेटला. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. 1 बॉल्स. एका टप्प्याने चेंडूला सुंदर त्या कलेक्ट केला जातो मैदानाच्या आतमधून. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू. वेगवान चेंडू. पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा अनपेक्षित उचली घेतो आणि बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. यस वेल जज कॅच. वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. रविवारी 8 वाजता आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन चंदन रशीद मलिंगा अब पाये. अतिशय चांगला चेंडू. प्रथम उत्तम दर्जाच्या चेंडूची फेक मैदानाच्या आतमधून करताना गोलंदाज चंदन.
ऑन द राईज. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय मिड ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळते फक्त आणि फक्त एक. अजूनही उर्वरित फक्त आणि फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. डुंगे संघाची अद्ययावत स्थिती आपण पाहतोय. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय वाडी शिलाँगणला, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळते फक्त एक. किती झाल्या? 11. धावसंख्या 11. हो क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक बीट झाला, फलंदाज बीट झाला, मग चेंडू नॉनस्टॉप सीमरच्या बाहेर गेला. लक फॅक्टर चौकार. चौकार संख्या धावसंख्या होती ती 15. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्ययावत स्थिती पाहतो. डुंगे संघाची धावा आहे फक्त आणि फक्त 15. 3 बाद 15. शेवटचा अंतिम ओव्हर. पंचांचा लेग बाईचा इशारा. एकदम विचार. धावसंख्या 16. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. करा बिन मग का चांगलं हा. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्तम दर्जा चेंडूची फेक. धावसंख्या मिळते फक्त आणि फक्त एक. या एक धावांची संख्या धावसंख्या होती ती 17 ने विजयासाठी 18ची गरज. 18 चेंडू 18 धावांची गरज. चला डुंगे संघाचा कॅप्टन लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावा. डुंगे संघाचा कॅप्टन विना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. कौन कपड़ेगा हॅलो. चला डुंगे संघाचा कॅप्टन आपण लगेच विना विलंब आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. डुंगे संघाचा कॅप्टन विजयासाठी कानाई स्पोर्ट पाये संघाला फक्त 18 धावांची गरज. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर होत आहे. पाये संघाचा 12 मॅन आपण थोडंसं या इकडं. कानाई पाये संघाचा कॅप्टन आपला 12वा खेळाडू पाठवा इकडं. खेळाडूंची नावं सांगा ना आम्हाला. ये बाबू तुला 12 नाही त्याला पैसे रागेला
बेटा कोण आहे बघ स्ट्राईकला. स्ट्राईक कोण गेली त्याच्यावर. जितेन आणि चैतन्य ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये एंटर झालेली आहे. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 18 धावांचं. 18 चेंडू 18 धावा. एक छोटंसं समीकरण विजयासाठी. आस्किंग रेट आहे धावांची जर आपण गती पाहिली तर फक्त आणि फक्त 6 धावांची सरासरी आहे. आणि याच धावा चेस करण्याची जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाताना दोन फलंदाज चैतन्य आणि जितेंद्र. तर सलामी गोलंदाज बॉलर कोण आहे? सर्वेश. गोलंदाज सर्वेश येतोय. 18ला 18. 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. एक लो स्कोरिंगचा सामना आहे. पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होऊन ते कार्पेट चेंडू जातोय डीप लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं फक्त एक धाव. एक धावीने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं जात आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 1 और क्रमांक पहिलं गोलंदाज सर्वेश. चैतन्याच्या बॅटमधून सुरेख सुंदर आपण फटका पाहिला. हलक्यात मध्ये फक्त चेंडू थोडंसं टॅप केलंय. एक कंप्लीट. फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली. अरे बाबा वय हे त्याला म्हणून वाढतं. वय आहे त्याला. 2 बोला 3. चेंडूला सुंदरसा कट केलाय. अतिशय चांगला फटका. प्लेसमेंट उत्तम दर्जाची आपण पाहिली. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनला इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात मध्ये फक्त चेंडूला थोडंसं स्टेअर केलं होतं. चांगला फटका. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरकते. 4 आउट ऑफ दी लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच करतील. वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. बघा आपल्याकडे बॅलन्स फार कमी आहे. या अनुषंगाने अशा चेंडूची फेक आपण करू शकत नाही आहे या सिच्युएशनमधून. हलक्यात बॅटने फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू जातो शॉर्ट पाईनला. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 6 और क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. विजयाचं लक्ष 18 धावांचं. तर मात्र चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क.
जाऊ दे रविवारी काही काम नाही. त्यांना पण बिचाऱ्यांना 2 दिवस एन्जॉय करून दे मनात जरा रेल. नाही मी तुमच्याच हातात देण्याची बिलवली तरी आता थांबणार नाही पाहिजे. हा, मग नंतर सेकंड बॅटिंग वाले हिला फीस फीस केल नुसता मोठीला बी हे बॉलर कोण आहे ना? पोलेंचा चेंडू सामना फिनिश. पहिले माहित असता तर लावलीच ती. हॅलो याच बरोबर सामना फिनिश.